हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅथ्स अड्डामध्ये. आत्तापर्यंत आपण 5 प्रॅक्टिस सेट बघितले होते, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या टाईपने कन्स्ट्रक्शन केले होते. ट्रँगल्स, राईट अँगल असो किंवा डिफरंट टाईपचे ट्रँगल्स असो. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे कॉन्ग्रुअन्स ऑफ सेगमेंट. आता सेगमेंट म्हणजे माहिती आहे कोणती पण लाईन, राईट. आपण सांगितलं होतं याआधी की सेगमेंट म्हणजे काय, लाईन म्हणजे काय. आता कॉन्ग्रुअन्स ऑफ सेगमेंट म्हणजे त्याची डेफिनेशन पहा काय आहे. इफ गिवन लाईन सेगमेंट आर इक्वल इन लेंथ दे आर कॉन्ग्रुअंट. म्हणजे दिलेल्या सेगमेंट जर सारख्या लेंथचे असेल, सारख्या लेंथच्या म्हणजे सेम डिस्टन्स. फॉर एक्झाम्पल आता एक लाईन घेतली आहे आपण, याला नाव देऊन देऊ आपण AB आणि दुसऱ्याला नाव देऊ XY. ठीक आहे. आता समजा हे असेल 10 सेंटीमीटरची आणि ही पण असेल 10 सेंटीमीटरची. ओके, दोन्हीचं लेंथ कशी झाली, सेम झाली. तर हे काय झालं, लेंथ कॉन्ग्रुअंट झालं एकमेकाला. आता याला लिहायचं कसं, सेगमेंट AB, सॉरी इकडे नाही लिहित, हे इथे लिहितो, सॉरी खालीच लिहून टाकतो. AB सेगमेंट AB कॉन्ग्रुअंट टू, हां सिम्बॉल आहे हा लक्षात ठेवा, सेगमेंट XY. हा काय इक्वल टू, त्यानंतर अशी लेहर म्हणा किंवा झोपलेला एस म्हणा, त्याला काय म्हणतो आपण, कॉन्ग्रुअंटचं साईन. तर एकदम इझी पॉईंट आहे हा, राईट. आता लेंथ मोजायची कशी, स्केलनी नाही, त्याला आपण डिवायडर म्हणू. आपण तुम्ही बघितलं असेल कंपास बॉक्समध्ये, ते दोन एकदम लोखंडी टोक राहतं ना दोन्ही साईडनी, ज्याला आपण नुसतं बघतो ठेवूनच राहतं, तर त्यांनी बघायचं. एक पॉईंट इथे ठेवायचं, दुसऱ्या पॉईंटला त्याला आपण स्ट्रेच करता येते ना, तिथे ठेवायचं. बघायचं स्केलमध्ये ठेवून बघायचं आणि पॉईंट्स बघायचे किती सेंटीमीटरमध्ये येऊन राहिले. तर त्याला काय म्हणतो आपण, कॉन्ग्रुअन्स. जर दोन सेगमेंट इक्वल राहिले लेंथमध्ये, त्याला काय म्हणतो आपण, कॉन्ग्रुअन्स. आता याच्यावरच डिपेंडेड आपली प्रॅक्टिस सेट आहे. आता आपण ते सॉल्व्ह करू. आता बघा आपला प्रॅक्टिस सेट 6 आहे, ज्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट द नेम्स ऑफ द पेअर ऑफ कॉन्ग्रुअंट लाईन, यूज द डिवायडर टू द फाइंड देम. आता आपल्याला डायग्राम दिला आहे, त्यामध्ये आपल्याला सेगमेंट बघायचे कॉन्ग्रुअंटवाले, डिवायडरचा यूज करावा म्हणते. आता तर काय करायचं मग, आता डिवायडर घ्या, हे मेजर करा. आता मी ऑब्झर्व करून आलो इथे, ते मी यूज करणार नाही डिवायडर, कारण की तुम्हीच यूज कराल. तसं मी डायरेक्ट आन्सर लिहिणार आता. ओके, कारण की मला आन्सर माहिती आहे आणि ऑब्झर्व पण केलं आहे मी. तर आता फर्स्ट बघा तुम्ही, आता तुम्ही बघून राहिले असेल NG आणि MG सारखेच आहे. इथे थोडं माझं मागं पुढे झाले असेल तरी तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बघू शकता. NG आणि MG सारखेच आहे, तर कसं लिहिणार मग आता. फर्स्ट NG, सॉरी पूर्ण याच्यातली आहे, म्हणजे सेगमेंट NG कॉन्ग्रुअंट टू MG, सेगमेंट MG झालं एक. नेक्स्ट काय, असे 4 लिहायचे. मी तुम्हाला 2 लिहून देतो, बाकी तुम्ही ऑब्झर्व करू शकता. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, MG, EG, CG आणि RG सारखेच आहे ना. आता हे तर 2 झाले. आता तुम्ही आणखी बघून राहिले असेल, BG, CG सारखेच आहे. काय, BG आणि CG, सेगमेंट BG कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट CG, राईट. आता फक्त नाव देताना बरोबर, नाहीतर बघा इथे तुम्ही BG, आता सारखेच होते पण होते, ट्राय करा की आता BG असे लिहून राहिले, तर असे नाव लिहा. ओके, आता मी 2 लिहिले, आणखी तुम्ही लिहू शकता, ऑब्झर्व करा आणि लिहून टाका. कारण की किती लिहायचे, आणखी 4 लिहायचे. मी 2 लिहिले, आणखी समोर तुम्ही लिहून टाका. ओके, आता आपण सेकंड क्वेश्चन बघू. आता आपला क्वेश्चन नंबर 2 बघा काय त्याच्यामध्ये. ऑन द लाईन बिलो द डिस्टन्स बिटवीन एनी 2 ॲडजॉइंट पॉईंट शो ऑन इन इट इज इक्वल, हेन्स फिल इन द ब्लँक्स. म्हणजे आता तुम्ही बघून राहिलं आहे, हे कोणत्या पण 2 मीटरमधलं जे डिस्टन्स आहे, पॉईंटमधलं डिस्टन्स आहे, ते इक्वल आहे म्हणते, म्हणजे सेम युनिट्स आहे. फॉर एक्झाम्पल म्हणजे WA आणि AB, तर दोघांचा डिस्टन्स कसा आहे, इक्वल आहे. बस याच्याशी रिलेटेड आपल्याला क्वेश्चन दिले, ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता फर्स्ट काय बघा, सेगमेंट AB कॉन्ग्रुअंट टू. हां, आता आणखी एक पॉईंट इथे क्लिअर करून देतो. होऊ शकते कोणाचे वेगळे आन्सर दिले असेल, कारण की इथे परफेक्ट सेम आन्सर कोणाचंच नाही आहे. मी होऊ शकतं, तर ह्याच क्वेश्चन बघा, सेगमेंट AB कॉन्ग्रुअंट टू सेगमेंट
ए बी कॉन्ग्रुएंट टू बी सी पण राहू शकते, ए डब्ल्यू पण राहू शकते, कारण की सेम इक्वल सर्वांचं कसं आहे 2 पॉईंटच्या मधातलं इक्वल आहे ना, क्वेश्चनमध्ये दिलं आहे. म्हणजे आता मी याच्यामध्ये काय लिहू शकतो, बी सी पण लिहू शकतो किंवा ए डब्ल्यू पण लिहू शकतो. मी ए डब्ल्यू लिहिणार, ए डब्ल्यू इझी. सेकंड क्वेश्चन बघा, सेगमेंट ए पी. सेगमेंट ए पी कुठे गेला, हां सेगमेंट ए आणि पी. आता कसं काउंट करायचं बघा, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. किती उड्या मारायला लागल्या, 5 उड्या मारायला लागल्या. तर आता तसंच सेम इक्वल कसं होऊ शकते आपण बघा. आता कोणतं पण घेऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आता फॉर झेड पासून तर 1 2 3 4 5 आहे ना. म्हणजे काय झेड बी पण लिहू शकता किंवा क्यू पासून 1 2 3 4 5 डब्ल्यू म्हणजे क्यू डब्ल्यू पण लिहू शकता. इझी ना. आता काय इथे क्यू डब्ल्यू लिहू, मी क्यू डब्ल्यू लिहू शकता किंवा झेड ए वॉट एव्हर जे काही तुम्हाला जसं ऑब्झर्व करता तुम्ही तसं काउंट करू शकता आणि लिहू शकता. ठीक आहे. आता सेगमेंट ए सी कुठे आहे, 1 2 हे मिटवून टाकतो मी, हा जो चिवडा होऊन जाणार. इझी आहे ना. बस ऑब्झर्व करत जायचं, लिहत जायचं. मला वाटत नाही असे एक क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारणार, पण आलं तरी आपण लिहून टाकू इझिली, सोपीच आहे. सेगमेंट ए सी कुठे आहे, 1 2 किती उड्या मारायला लागल्या, 2. मग आता आणखी 2 उड्या मारून डिस्टन्स कव्हर करा कोणाचं तरी, कोणत्याही 2 पॉईंटपासून. काय करू शकता तुम्ही, 1 2 डब्ल्यू एक्स किंवा एक्स वाय डब्ल्यू, सॉरी वाय डब्ल्यू किंवा डब्ल्यू वाय लिहितो मी, किंवा दुसरं कोणी लिहू शकता तुम्ही. नेक्स्ट बघा सेगमेंट, इथे फ्री आहे सेगमेंट वाय बी, सॉरी बी वाय, सेगमेंट बी वाय, ए बी वाय, हा बी पासून 1 2 किती उड्या मारायला लागल्या, 1 2 3 4. किती उड्या मारायला लागल्या, 4. मग आता 4 डिस्टन्स बघा बरं. मी क्यू पासून घेतो बघा, 1 2 3 4, 1 2 3 4. इथे पण मी 4 घेतल्या ना उड्या. म्हणजे एक्स क्यू किंवा क्यू एक्स, इझी आहे ना. क्यू एक्स झालं फोर्थ पण. आता फिफ्थ बघा सेगमेंट वाय क्यू 1 2 3 4 म्हणजे वाय क्यू बघा, 1 2 3 किती उडी मारली, 3 उड्या मारल्या. तर आता 3 उड्या अजून मारा बरं. मी 1 2 3 म्हणजे एक्स बी लिहू शकतो मी, एक्स बी. आणखी रिपीट करून राहिलं, जे आन्सर मी लिहिलं होऊ शकते ते पण तुम्ही लिहू शकता, किंवा तुमच्या मते तुम्ही दुसरे पण ट्राय करू शकता आणि लिहू शकता. परफेक्ट आन्सर नाही राहणार याचं. सेगमेंट बी डब्ल्यू कुठे गेला, बी डब्ल्यू किती, याच्या पण किती उड्या आहे, 1 2 आहे ना. आणखी 2 उड्या मला बघा. मी डब्ल्यू वायच घेऊन घेतो मग, 1 2 डब्ल्यू वाय आहे ना. इझी. हे डब्ल्यू आणि वाय कन्फ्यूज नाही व्हावं म्हणून मी हे हे दाखवलं आहे जंप, बाकी काही नाही. ठीक आहे, झालं आहे सॉल्व. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. खूप इझी प्रॅक्टिस सेट होता आणि छोटासाच होता. ओके, म्हणून आपला व्हिडिओ पण आपला जास्त काही मोठा बनला नाही. ठीक आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. टीचिंग आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू लवकरच न्यू व्हिडिओमध्ये. तो पण छान अभ्यास करत राहा, काळजी घ्या स्वतःची आणि छान मार्क्स मिळवत राहा. तोपर्यंत बाय.